नमस्कार, मी प्रसाद मैड. सतर्क खबरबात जिल्ह्याची आपलं हे लोकप्रिय न्यूज चॅनल आणि त्याबरोबरच YouTube हे आपण नेहमी पाहत असतो. यंदा यावेळेस राहुरी शहरातील अतिक्रमणांची चर्चा सुरू आहे आणि राहुरी शहरात अतिक्रमण काढल्याची मोहीम सुरू झाल्यानंतर राहुरीकरांना काय अनुभव येतो हे आपण पाहतच आहात. तर हा विषय कधीपासून सुरू झाला असेल तर पाहूया आपण या स्क्रीनवर. एक आपल्याला नकाशा दिसत आहे. हा म्हणजे प्रत्येक शहराचा महापालिकेचा शहर विकास आराखड्याचा प्लॅन तयार केला जातो. तो प्लॅन तयार करण्यापूर्वी सर्व्हे केलं जातं आणि सर्व्हे करीत असताना टाउन प्लॅनिंग ऑफिसर, शहराचे मुख्य अधिकारी किंवा महापौर आणि त्याबरोबरच ते जे असणारं सभागृह आहे, या सभागृहात तो सर्वेक्षणानंतर ठराव चर्चेला आणला जातो. त्याबाबत शहरवासियांकडून सूचना अथवा हरकती मागवल्या जातात आणि मग त्यावर निर्णय होऊन तो बहुमताने किंवा तो मंजूर केला जातो आणि शहर विकास विभाग जो आहे त्याकडे तो मंजुरीला दिला जातो. तर साधारणतः 2000 ते 2003 या काळामध्ये हा शहर विकास आराखड्याचा विस्तृत असा नकाशा आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातूनच उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. यामध्ये आपणास हा नगर मनमाड अर्थात नगर कोपरगाव नॅशनल हायवे दिसत आहे. या ठिकाणी धावडे पंपापासून तर शुक्लेश्वर चौकापर्यंत पूर्वीचा रस्ता जो होता त्या रस्त्याचं ह्या शहर विकास आराखड्यात 12 मीटर असं आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा असाच पुढे जात शिवाजी चौकापर्यंत देखील 12 मीटर आणि इथून पुढे हा थेट मठ गल्लीपर्यंत 12 मीटर आपल्याला दिसून येत आहे. आणि या ठिकाणाहून तसाच तो तनपुरे गल्ली मार्गे पुढे देखील 12 मीटर दिसत आहे. नगरपालिकेच्या कार्यालयात देखील हा नकाशा उपलब्ध असलेला दिसून येतोय. त्यामुळे हा 2000 ते 2003 साली नकाशा जरी असला तरी हा आराखडा मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या पालिका प्रशासन शहरातील अतिक्रमणांची कठोर कारवाई करताना आपल्याला दिसून येत आहे. पालिका प्रशासन कारवाई जरी करीत असले तरी या संपूर्ण शहर विकास आराखड्याचा जो मेन मास्टर माइंड आहे किंवा जो तयार झाला त्याची शहरातल्या लोकांना माहिती का झाली नाही, हा नक्कीच जळजळीत सवाल राहुरीकर करीत आहेत. आणि याचा खुलासा या पालिका प्रशासनाने नक्कीच दिला पाहिजे. सतर्क खबरबाज प्रसाद मैड, राहुरी.